अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, आज व्हिडिओ घेऊन आली आहे ते म्हणजे आपणास माहिती असेल की प्रत्येकाच्या देवघरामध्ये आता जे जे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये जातात त्यांना तिथून माहिती असेल की आपल्याला देवघरामध्ये जसं श्रीयंत्र महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला महामृत्युंजय यंत्र सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. तर महामृत्युंजय यंत्र आपणास माहिती असेल की आपल्या परमपूज्य गुरुमाने सुद्धा सांगितलं आहे की महामृत्युंजय मंत्र ज्या घरामध्ये ज्या देवघरात स्थापित असेल तिथे तिथल्या घरातल्या व्यक्तींना कुठल्याही बिकट आजारांना सोबतच कधीही आयसीयू मध्ये जाण्याची वेळ येणार नाही. कुठले गंभीर आजार सुद्धा त्या घरामध्ये होणार नाही. फक्त ते जे आपण आता मी असं म्हटलं आहे परमपूज्य गुरुमाने सुद्धा सांगितलं आहे किंवा ज्या देवघरात स्थापित असेल तिथे किंवा त्या घरातल्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचे गंभीर आजार दुर्धर आजार किंवा आयसीयू मध्ये जायची वेळ पडणार नाही. पण फक्त घरामध्ये आणलं आणि स्थापित करून जमणार आहे का ते आणि त्याच्यामुळेच आपल्याला अशा एवढं मोठं फळ प्राप्ती होईल का तर नाही. मी तुम्हाला खूपदा म्हटलं आहे की आपण ज्या वेळेस देवघरामध्ये कुठली मूर्ती असेल किंवा कुठले यंत्र स्थापित करतो त्यावेळेस त्याच्या वेळेस आपण स्थापित करताना तर आपण षोडोपचार पद्धतीने त्याला स्थापित करतो. पूजा अर्चा असेल नैवेद्य आरती सगळ्या गोष्टी करतो. त्या दिवशी आपण सेवा भरपूर करून आपण स्थापित करतो. पण त्यानंतर आपण त्याच्यावरती त्या यंत्रावर त्या मूर्तींवरती आपण सेवा करतच नाही. कुठले मंत्रस्तोत्रांचा अभिषेक नाही किंवा कुठलं काही गोष्टी करत नाही. मग नंतर आपण काय करतो फक्त रोजच्या त्या यंत्रांना देवघरातल्या ज्या मूर्ती आहे फोटो त्यांना फक्त आंघोळ घालणे गंध लावणे फूल अर्पण करणे धूप दीप दाखवणे आरती करणे एवढ्याच गोष्टी करतो. तर मला सांगा एवढं करून कुठली मूर्ती असेल किंवा कुठली देवाची मूर्ती असेल यंत्र असेल ते आपल्याला फळ देऊ शकेल का तर नाही. जर आपल्याला त्या मूर्तीमधील त्या यंत्रामधील जर ऊर्जा आपल्याला त्याच्यामध्ये वाढवायची असेल आणि ती जी ऊर्जा प्रकट करून आपल्यापर्यंत ती पोहोचावी आणि आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या यंत्राने किंवा त्या देवी देवतांनी जर पूर्ण कराव्या असं वाटत असेल तर नक्कीच वेळोवेळी आपल्याला त्या यंत्रावर त्या मूर्तीवरती आपला अभिषेक मंत्र स्तोत्र सेवा कराव्याच लागतात. आपलं फक्त एवढंच कर्तव्य नाही आहे की कोणी सांगितलं किंवा मठामध्ये ऐकलं आणि आपण ते आणलं आणि घरात स्थापित केलं बस एवढंच. त्यानंतर त्याकडे पाहिलं सुद्धा नाही कुठली सेवा नाही मंत्र स्तोत्र म्हटली नाही तर त्याचा आपल्याला काही नाही शून्य फायदा होणार आहे. आणि त्यानंतर मग प्रश्न येतो की ताई तुम्ही सांगितलं आम्ही घरामध्ये आणलं ते स्थापित सुद्धा केलं पण नंतर आम्हाला त्याची काही फळप्राप्ती सुद्धा झाली नाही. तर हीच चूक प्रत्येकाकडून घडते. आपण आणतो देवघरात ठेवतो पण वेळोवेळी त्याच्यावरती आपल्याकडून अभिषेक होतोय का मंत्रस्तोत्र सेवा होते आहे का जो त्याच्यावरती जी काही सेवा व्हायला पाहिजे ती होते का नाही बिलकुलच होणार नाही. आता मला एक सांगा ज्यावेळेस आपल्या घरात पै पाहुणा येतो कोणता ज्यावेळेस आपण पै पाहुणा आल्यानंतर आपण त्याच्यावरती जर त्यांच्याशी आपण बोललोच नाही काही आपण त्यांना आदरात इथं केलंच नाही तर ते आपल्यासोबत चांगलं वागतील का त्यांना आपल्याबद्दल व्यवस्थित म्हणजे आपल्याबद्दल त्यांचं मत काय होऊ शकतं आणि आपला जो काही आपल्याला फीडबॅक हवा असतो आपल्या घरी कोणता पै पाहुणा आला आपण त्याला काहीतरी खायला वगैरे दिलं तर नक्कीच त्याच्याकडून आपल्याला इच्छा म्हणतात ना की नाही खूप छान आदरात इथे केलं खूप छान पाहुणचार केलं तुम्ही असं म्हटलं ते आपल्याला पण खूप आनंद वाटतो त्या आणि कुठेतरी आपल्याला पण चांगलं वाटतं की आपण त्या पै पाहुण्याने आपल्याबद्दल थोडंफार कौतुकाचे शब्द बोलले. तर नक्कीच मी सांगू शकते त्याप्रमाणेच आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस एखादं यंत्र किंवा मूर्ती स्थापित करतो त्यावेळेस त्याच्यावरती वेळोवेळी मंत्र स्तोत्राचं जर आपण पठण केलं तर नक्कीच आपल्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात. इच्छा देखील पूर्ण होतात आणि आपल्याला वेळोवेळी त्याची फळप्राप्ती सुद्धा मिळते आणि जी काही ऊर्जा प्राप्त व्हायला पाहिजे त्या मूर्तीमधून त्या यंत्रामधून ती सुद्धा आपल्या कुटुंबाला आणि आपल्या जी काही वास्तू आहे त्याच्यामध्ये ती प्राप्त होत असते आपल्याला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जो महामृत्युंजय यंत्र आहे जो प्रत्येकाने आपल्या देवघरात स्थापितच करायला पाहिजे. माझ्या सुद्धा देवघरामध्ये स्थापित आहे. तर नक्कीच तो जे काही महामृत्युंजय मंत्र जर नसेल तर आणून घ्या आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी सुद्धा मी सांगते आहे की वेळोवेळी त्याच्यावरती अभिषेक मंत्र सुद्धा सेवा वेळोवेळी करत चला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला महामृत्युंजय यंत्रावरती आपल्याला विविध अडचणींवरती कुठल्या कुठल्या सेवा अभिषेक करायचे आहेत की जेणेकरून आपला 100% त्याच्यावरती आपल्याला फळप्राप्ती होऊ शकते. आणि महामृत्युंजय यंत्र जे आहे ते अत्यंत प्रभावी अत्यंत म्हणेल मी एक रत्न यंत्र आहे ते. खरंच सांगते मी तुम्हाला नक्कीच आपल्या घरामध्ये श्रीयंत्राला जेवढं तुम्ही महत्त्व देताय त्याचप्रमाणे महामृत्युंजय यंत्राला सुद्धा तेवढंच महत्त्व द्या. कारण की कसं आहे श्रीयंत्र आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण ते घरामध्ये स्थापित करतो. पण मला सांगा आपण ज्यावेळेस मेहनत करतोय कष्ट करतोय यासाठी पैसा कमवण्यासाठी आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी मिळावी यासाठी. तर मला सांगा जर आपलं आरोग्यच व्यवस्थित नसेल आपण जर स्वतः धडधाकट नसतो तर आपण त्या लक्ष्मीचा त्या पैशाचा उपभोग घेऊ शकतो का
नाही घेऊ शकत. म्हणून त्यासाठी काय पाहिजे आहे आपल्याला, तर महामृत्युंजय यंत्र. म्हणून श्रीयंत्र पण स्थापित करा त्याच्या जोडीला लक्ष्मी व्रतासाठी, पण त्याच्या जोडीला महामृत्युंजय यंत्र सुद्धा घरामध्ये स्थापित करा. तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये महामृत्युंजय यंत्र दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा तुम्हाला दिंडोरी स्वामी समर्थांची जी काही दिंडोरीची जी काही वेबसाईट आहे तिथे तुम्हाला ते ऑनलाईन मिळू सुद्धा शकतं तुम्हाला. तर नक्कीच आपल्याला आपलं आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळ्यात मोठी जी काही म्हणतात ना, की जी लक्ष्मी आहे, जी काही संपत्ती आहे, ते आपलं आरोग्य आहे. ते जर व्यवस्थित असेल तरच आपण त्या श्रीयंत्रामुळे जी काही लक्ष्मी प्राप्त होणार आहे ती आपल्याला उपभोगता येऊ शकते. म्हणून तुम्हाला सांगते की आरोग्य आधी उत्तम ठेवा, कारण की आजकाल पाहायला गेलं तर छोट्या-छोट्या गोष्टींवरती आज एक व्यक्ती आहे, उद्या ती व्यक्ती नाही आहे. गॅरंटी सुद्धा सांगता येत नाही. नाही ते व्याधी, आजार आजकाल दुर्धर आजार सुद्धा सुरू झालेले आहेत छोट्या-छोट्या गोष्टींवरून. आणि असं नका समजू की लहान मुलांना होत नाही. लहान मुलांना सुद्धा आपणास माहिती आहे की 8-8 वर्षांनी सुद्धा हार्ट अटॅक मुलांना येत आहेत. म्हणून तुम्हाला सांगते की आपल्याला जे म्हणतात ना, की सद्बुद्धी सुचण्यासाठी ती आपल्याला महामृत्युंजय यंत्रावर त्या सेवेनेच आपल्याला ती सुचू शकते. म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये विविध गोष्टींवरती, विविध अडचणींवरती सेवा घेऊन आलेली आहेत. तुम्हाला मी अडचण पण सांगणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला महामृत्युंजय यंत्रावर कुठल्या अभिषेक सेवा करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, महामृत्युंजय यंत्र हे काय आहे पहिली गोष्ट. तर महामृत्युंजय यंत्र जे आहे ते भगवान शिवांच्या महामृत्युंजय मंत्राचं ते अस्तित्व आहे एक प्रकारे. आणि आपणास माहिती असेल की महामृत्युंजय महामृत्युंजय यंत्रावरती जर आपण महामृत्युंजय मंत्र असेल, महामृत्युंजय कवच असेल, रुद्र असेल, या सर्व सेवा जर आपण मनोभावे श्रद्धेने जर केल्या तर नक्की सांगते त्या घरातल्या त्या व्यक्तीला आणि त्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा, कुटुंबाला सुद्धा दीर्घायुष्य लाभतं. एक प्रकारे संरक्षण प्राप्त होतं. कुठली वाईट बाधा, वाईट शक्ती त्या घराला त्रास देत नाही, त्या व्यक्तीला त्रास देत नाही आणि उत्तम आरोग्य लाभतं त्या घरातल्या व्यक्तींना. सुख समृद्धी त्या घरामध्ये नांदते, कारण की आरोग्य म्हटल्यावर सुख समृद्धी येणारच सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नकारात्मक शक्तींपासून, ज्या वाईट शक्ती आहे, नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या वाईट गोष्टींपासून संरक्षण करण्यास हे यंत्र खूप जास्त मदत करत असतं. म्हणून बघा, तुम्ही पाहिलं असेल, मी तुम्हाला खूपदा सांगितलं पण असेल की आपल्या घरामध्ये जर महामृत्युंजय यंत्र स्थापित असेल तर नक्कीच तुम्ही संध्याकाळी दिवे लागणे झाले की महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस रोज पठण करायला शिका. आणि सोबतच आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्रम सुद्धा पठण करायचं ते संध्याकाळी, कारण की आपल्याला माहिती आहे की ज्या काही वाईट शक्ती आहेत, निगेटिव्ह एनर्जी आहे, ते संध्याकाळीच्या नंतर खूप जास्त प्रमाणामध्ये ते म्हणजे वाढत असतात. त्याच्यामुळे त्या आपल्यावरती हावी होऊ नये, आपल्याला त्याचा त्रास होऊ नये यासाठी रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योन्मुक्षेमामृतात्. आणि आपणास हा जो मंत्र आहे तो महामृत्युंजय मंत्र आहे. 11 वेळेस रोज म्हणा, लहान मुलांकडून पठण करून घ्या, तुम्ही सुद्धा म्हणा. आणि सोबतच कालभैरवाष्टक स्तोत्रम एकदा तुम्हाला पठण करायचं आहे. बघा किती छान तुम्हाला फरक जाणवेल स्वतःच. तर आता पहिला कारण तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजेच काय, तर ज्यांच्या कुटुंबामध्ये रोग, शारीरिक व्याधी ह्या अशा गोष्टी असतील, असाध्य आजार असतील, जे नीटच होत नाही आहेत, दुर्धर आजार आहेत, म्हणजे म्हणतात की एक झाले की एक व्यक्ती आजारी घरात पडत असेल तर नक्कीच त्या व्यक्तींसाठी महामृत्युंजय यंत्रावरती आपल्याला कुठली सेवा करायची आहे ती तुम्हाला सांगते. तर या कारणासाठी तुम्हाला 3 वेळा महामृत्युंजय कवच, तुम्हाला काय करायचं आहे, 3 वेळा महामृत्युंजय कवच. बघा आता ही सेवा तुम्हाला कुठे भेटतील, ज्या मी तुम्हाला आता व्हिडिओ सांगते आहे, ते सगळ्या तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल. आपल्याला माहिती आहे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये ते पोथी तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यामध्ये आरती, मंत्र, स्तोत्र, विविध प्रकारचे स्तोत्र, सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. म्हणून तुम्हाला सांगते की ती पोथी आणून घ्या, जेणेकरून तुम्हाला सेवा, अभिषेक करण्यास आणि आरती करण्यास सोपं जाऊ शकतं. तर तुम्हाला महामृत्युंजय कवच पण त्याच्यामध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला रोग, शारीरिक व्याधी निवारण्यासाठी 3 वेळा महामृत्युंजय कवच आणि सोबतच 1 माळ महामृत्युंजय मंत्र याचा अभिषेक तुम्हाला महामृत्युंजय यंत्रावरती करायचा आहे. आता अभिषेक कसा करायचा, देव्हाऱ्यासमोर बसायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं, स्वच्छ कपडे घालायचे आणि तुम्हाला देव्हाऱ्यासमोर बसायचं आहे. महिलांनी हातात बांगड्या, कपाळी टिकली किंवा कुंकू लावूनच तुम्ही डोक्यावर पदर किंवा ओढणी घेऊन, पारंपरिक जे असतात आपले जे व्यवहार पोशाख असतो ते तुम्हाला घालायचे आहेत ना, की नाईट पॅन्ट वरती का कशावरती जीन्सवर अशा काही सेवा करू नका. एकदा पंजाबी ड्रेस घाला किंवा साडी घाला, चालेल. तुम्हाला जे पारंपरिक पोशाख आहेत त्याच्यावरती डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यायचा आहे आणि हातात बांगड्या असायलाच पाहिजे, पायामध्ये जोडवे असेल, पैंजण, आणि कारण की आपले जे काही अलंकार आहेत ते सगळे काही परिधान करूनच महिलांनी सेवा करायला पाहिजेत. आणि पुरुषांनी सुद्धा जे काही जर तुम्हाला पंचा भेटलं तर पंचा घालून सेवा करा किंवा साधे जे काही पोशाख असतो आपल्याला त्याच्यावर करा, पण नाईट ड्रेसवर करू नका, जीन्स वगैरे वरती करू नका. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, देवासमोर बसायचं आहे. तुम्हाला चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंतरायचं आहे, ताम्हण घ्यायचं, ताम्हण मध्ये ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला महामृत्युंजय
यंत्र ठेवायचं जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, महामृत्युंजय यंत्र तो तिथे ठेवायचं आहे आणि मधोमध ठेवल्यावर तिथे तुम्ही गळती लावून द्या पाण्याची, अभिषेकाची जी गळती असते ती लावून द्यायची आहे किंवा तुम्ही पळीने जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. जास्त काही अवघड सेवा नाही आहे. तर तुम्हाला ती गळती किंवा शुद्ध पैच्या पाण्यानेच अभिषेक करायचा आहे तुम्हाला या सेवेमध्ये, दुसरं कुठलंही नाही. आणि ते पाणी जे आहे ते नंतर आपल्याला तीर्थ म्हणून सर्वांनी घ्यायचं असतं, म्हणून शुद्ध प्यायचं पाणीच आपल्याला वापरायचं आहे. अशा प्रकारे आणि धूप दीप लावून घ्यायचा आहे, तुपाची वात लावून घ्या वाटलं असतं, पण धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पाणी भरून घ्यायचं साईडला आणि आपल्याला त्या सेवा करायच्या आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रोग शारीरिक व्याधी निवारणासाठी 3 वेळा महामृत्युंजय कवच आणि 1 माळ महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्या महामृत्युंजय यंत्रावरती. आणि ते तीर्थ तुम्हाला त्या जी काही व्यक्ती आहे, आजारी व्यक्ती, तिला तुम्हाला ते द्यायचं आहे, तिला बरं वाटेपर्यंत नक्कीच. आता त्या आणि तुम्ही जे ज्यांना काही त्रास आहे त्यांनी सुद्धा जर उरलं तर नक्की ते सुद्धा घेऊ शकतात, काही हरकत नाही. दुसरं कारण आहे ते म्हणजे संतती प्राप्तीसाठी. ज्यांना कोणाला संतती म्हणजे बाळ होण्यासाठी काही प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा तुम्ही मेडिकलचं सगळं काही गोष्टी केलेल्या आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला फरक पडत नसेल तर नक्कीच या सेवा करायला विसरू नका. कारण कसं आहे, सायन्स तर आहेच आपला, आता बघायला तर विज्ञानाचं युगच आहे, पण जिथे विज्ञान थांबते तिथे अध्यात्म सुरू होतं, आपल्याला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे अध्यात्माला सुद्धा तुम्हाला कमी लेखून जमणार नाही. म्हणून जिथे विज्ञान संपते तिथे आपण अध्यात्माचाच आधार घेत असतो. म्हणून तुम्हाला सांगते की संतती प्राप्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला महामृत्युंजय यंत्रामध्ये सेम तीच तुम्हाला सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत अभिषेकाच्या सांगितल्याप्रमाणे. तिथे फक्त तुम्हाला सेवा काय करायची, सेवा वेगळ्या करायच्या. त्या म्हणजेच काय, तुम्हाला महामृत्युंजय यंत्रावर गळती लावून द्यायची आहे, गळती लावायची आहे. त्याच्यावर तुम्हाला गळती नका लावू, याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या गोष्टींनी अभिषेक करायचा आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये ते घ्यायचं नाही, याच्यामध्ये आपल्याला देशी गाईच्या शुद्ध दुधाने आपल्याला अभिषेक करायचा. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला दूध हे घेता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही स्टीलच्या वाटीमध्ये जरी दूध घेतलं तरी सुद्धा चालेल अभिषेकासाठी. तर तुम्हाला संतती प्राप्तीसाठी रुद्र आपणास माहिती आहे की रुद्र खूप मोठी सेवा आहे. रुद्र, शिवमहिम्न स्तोत्र, महामृत्युंजय कवच आणि म्हणजे ह्या ज्या 3 सेवा आहेत, रुद्र, शिवमहिम्न स्तोत्र, महामृत्युंजय कवच, यांनी तुम्हाला शुद्ध देशी गाईच्या दुधाने तुम्हाला त्या महामृत्युंजय यंत्र अभिषेक करायचा आहे. आणि हा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला जे कोणी जोडपं आहे, उभयंत आहे, जे कोणी जोडपं आहे, ज्यांना संतती प्राप्तीसाठी अडचणी येत आहेत, होत नाहीये, त्यांनी ते अभिषेकाचं जे काही दूध आहे तीर्थ म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे. मनोभावे श्रद्धेने रोज जर केले तर अतिशय उत्तम. सोमवारी तर नक्कीच करा, जर तुम्हाला दोघी जॉबला जात असाल तर नक्कीच सोमवारी तरी करा, पण नक्की रोज जर केलं तर अतिशय उत्तम, लवकरात लवकर तुम्हाला फळप्राप्ती होऊ शकते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रुद्र, शिवमहिम्न स्तोत्र, महामृत्युंजय कवच. आता ह्या तिन्ही जे आहे ते संस्कृतमध्ये पण आपल्या नित्यसेवेमध्ये अवेलेबल आहे आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जी भाषा योग्य वाटते त्या भाषेमध्ये तुम्ही ते मंत्र म्हणू शकता. हे झालं संतती प्राप्तीसाठी. त्यानंतर आहे विवाहासाठी. आता जी कोणी वर आहे, म्हणतात ना की बा जे वर आहे ज्यांना वधू मिळत नाही आहे आणि ज्या वधू आहे ज्यांना वर मिळत नाही आहे मनासारखा, त्यांच्यासाठी ही सेवा असणार आहे. आणि त्यांनी स्वतःच ती सेवा करायची आहे. आईने करू का, वडिलांनी करू का, बहिणीने करू का, नाही. मावशीने करू का, मामीने करू का, नाही. स्वतः त्या मुलाने आणि त्या मुलीनेच करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सेम त्याच पोझिशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, महामृत्युंजय यंत्रावर तुम्हाला इथे आता काय करायचं आहे, तुम्हाला इथे पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यामुळे तुम्ही इथे गळती लावू शकता. इथे काय करायचं आहे, वर जो मुलगा आहे त्याने काय करायचं आहे, एक मंत्र मी सांगेल, त्या मंत्राचा तुम्हाला 1 माळ अभिषेक तिथे करायचा आहे. तर काय करायचं, मुलाने ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीन, आपण इथे काय करतो, सुगंधीन पुष्टी वेदनम असं म्हणतो ना, इथे पुष्टी म्हणायचं नाही. तर काय करायचं, इथे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पत्नी वेदनम उर्वा रुक्मे बंधनान मृत्योन्मुक्षी यमामृतात. पत्नी हा उच्चार करायचा आहे सुगंधीच्या नंतर. तुम्हाला मी इथे देऊन देईल वाटलंच तर तुम्हाला अशा प्रकारे हा मंत्र मुलाने म्हणायचा आहे, मुलगी लग्नासाठी मुली मिळावी यासाठी आणि मनासारखी. तर यासाठी तुम्हाला परत सांगते, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पत्नी वेदनम उर्वा रुक्मे बंधनान मृत्योन्मुक्षी यमामृतात. या मंत्राची तुम्हाला 1 माळ अभिषेक तुम्हाला त्या महामृत्युंजय यंत्रावर मुलाने करायचा आहे. त्यानंतर वधूने काय करायचं आहे, जी मुलगी आहे, जिला मनासारखा मुलगा हवा आहे लग्नासाठी, तिने काय म्हणायचं आहे, तर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पतिवेदनम उर्वा रुक्मे बंधनान मृत्योन्मुक्षी यमामृतात. हा मंत्र जो आहे तो मुलीने म्हणायचा आहे आणि 1 माळ तुम्हाला महामृत्युंजय यंत्रावर गळती लावून द्या, पळीने करा, पण तुम्हाला अभिषेक करायचा आहे 1 माळ पूर्ण.
असं करायचं आहे। आणि हे तीर्थ याचा अभिषेक झाल्यानंतर त्या वधूने आणि त्या ज्यांनी अभिषेक केला आहे मुलाने किंवा मुलीने तिने ते तीर्थ प्यायचं आहे। अशा प्रकारची ही सेवा आहे। त्यानंतरची जी काही अडचण येते ती म्हणजेच काय, तर पितृदोष निवारण्यासाठी आपणास माहिती आहे की आज हातावर मोजणे इतकेच घर आहे ज्यांच्या घरामध्ये पितृदोष नाही आहे, कारण की ते सेवा करतात, पितरांचं सगळं काही करतात त्याच्यामुळे। पण असे भरपूर असे कुटुंब आहेत की ज्यांना प्रखर पितृदोषाने अक्षरशः ग्रासून टाकलेलं आहे, त्रासलेले आहेत अक्षरशः। प्रत्येक एक म्हणजे 2 कुंडलीच्या मागे एका कुंडलीमध्ये प्रखर पितृदोष हा सांगितला जातो। तर तो निवारण्यासाठी काय सेवा करायची आहे, तर आपल्याला रुद्र नंतर रुद्र अथर्व शीर्षाचा महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करून घरात ते तुम्हाला सर्वत्र तीर्थ हे शिंपडायचं आहे तुम्हाला। ही सुद्धा मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल। त्यानंतर तुम्हाला जी अडचण आहे ती म्हणजे जर आता पती पत्नीमध्ये नवरा बायकोमध्ये जर वादविवाद सतत होत आहे किंवा कलह होत आहे, घटस्फोटापर्यंत गोष्टी गेल्या आहेत आणि तुम्हाला कुठेतरी वाटतंय की अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये आपल्या नवरा बायकोंमध्ये, कुठेतरी वाद निवडावा, तर नक्की जर कसं असतं एक तापट असला की एक शांत असतो, त्याच्यामुळे कुठेतरी दोघांपैकी एकाला वाटत असतं की बा नाही वाद निवडावा आणि सगळं काही ठीक व्हावं, तर त्या व्यक्तीने मी सांगेल की नक्कीच वादविवाद आणि कलह पती पत्नी मधला पूर्णपणे निवारण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला महामृत्युंजय यंत्रावर सुगंधित जलाने गुलाबजल घ्या किंवा तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं अत्तर मिसळून जे असतं ते तुम्ही त्याने किंवा तुम्ही उसाच्या रसाने सुगंधित जलाने किंवा उसाच्या रसाने तुम्हाला रुद्र महामृत्युंजय मंत्र आणि महामृत्युंजय कवच यांनी महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करायचा आहे। बघा परत सांगते, सुगंधित जलाने म्हणजेच पाण्याने किंवा उसाच्या रसाने तुम्हाला काय करायचं आहे, नित्यसेवेतल्या पोथीमध्ये जो रुद्र दिलेला आहे, महामृत्युंजय मंत्र दिलेला आहे आणि महामृत्युंजय कवच दिलेला आहे, यांनी तुम्हाला त्या यंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। रुद्र एकदाच पठण करायचं आणि त्यानंतर महामृत्युंजय जो मंत्र आहे तो तुम्हाला बरोबर 1 माळ करायची आहे आणि महामृत्युंजय कवच 1 वेळेस पठण करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला महामृत्युंजय यंत्रावर याचा अभिषेक करायचा आहे आणि ती जी काही तीर्थ तयार होईल ते तीर्थ तुम्हाला स्वतःला प्यायचं आहे। त्यानंतर जी काही अडचण आहे ती म्हणजेच काय, प्रखर बाधा असल्यास जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कुठलीतरी प्रखर बाधा झालेली आहे, ती निवारण्यासाठी काय सेवा करायची आहे, तर ती निवारण्यासाठी तुम्हाला 1 माळ महामृत्युंजय मंत्राने 1 माळ तुम्हाला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे, म्हणजेच ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिणी बंधना मृत्योर्मुक्षी मामृतात, याची 1 माळ म्हणत तुम्हाला जायफळ, तुम्हाला माहित असेल जायफळाने तुकडे तुकडे करायचे आहेत छोटे छोटे आणि तुकडे करून त्याचे तुम्हाला हवन करायचं आहे। महामृत्युंजय यंत्रासमोर बसून तुम्हाला महादेवांसमोर बसून तुम्हाला जायफळाच्या तुकड्यांनी तुम्हाला महामृत्युंजय मंत्र बोलत 1 माळ पूर्ण तुम्हाला हवन करायचं आहे। तर अशा प्रकारे विविध अडचणींवर तुम्हाला मी सगळ्या सेवा सांगितलेल्या आहेत। अशा प्रकारे या सेवा करायला विसरू नका। महामृत्युंजय यंत्र जे आहे ते खरं सगळं अतिशय प्रभावशाली हे यंत्र आहे। आता लवकर श्रावण महिना सुद्धा सुरू होऊन जाईल, ज्यांच्या घरामध्ये स्थापित नसेल त्यांनी नक्कीच महामृत्युंजय यंत्र स्थापित करा आणि बघा किती छान तुम्हाला फळप्राप्ती होईल। आणि अजून एक सांगते, या सगळ्या सेवा ज्या काही तुमच्या घरामध्ये अडचणी असेल त्याच्यावर ह्या सेवा कराच, पण सोबतच तुम्हाला मी एक सांगते, ह्या सगळ्या सेवांची अडचणींवर त्या ज्या काही सेवा सांगितल्या त्याची तुम्हाला 100% जर रिझल्ट पाहिजे असेल, फळप्राप्ती पाहिजे असेल, तर त्याच्या जोडीला तुम्हाला स्वामींची नित्य सेवा करावीच लागणार आहे। पंचमहायज्ञ रोज करावाच लागणार आहे। घरामध्ये कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार वर्षातून एकदा त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन करावाच लागणार आहे। पितरांची सेवा असेल, पितृपक्षामध्ये दान धर्म असेल किंवा प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला असेल, सगळ्या गोष्टी करणे, हवन तर्पण दान धर्म या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, तरच तुम्हाला या सगळ्या उपाय तोडग्यांची तुम्हाला जे काही सांगितले आहे त्याची तुम्हाला लवकरात लवकर फळप्राप्ती मिळू शकते। कारण की एवढं सोपं नाही आहे कुठलीही अडचण निवारण करण्याचा, म्हणून सांगते थोडे कष्ट मेहनत घ्यावीच लागते। आणि स्वामींची नित्य सेवा ही खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण की परमपूज्य गुरुमाऊलीच म्हणतात, जो सेवेकरी स्वामींची नित्य सेवा रोज करतो, जोडीला पंचमहायज्ञ करतो, कुळाचार पार पाडतो, पितरांची सेवा करतो, त्याच व्यक्तीला त्यानंतर जो काही तो त्याच्या अडचणींवर उपाय तोडगे सेवा पारायण करतो, त्याची फळप्राप्ती ही लवकरात लवकर होत असते इतर व्यक्तींपेक्षा। म्हणून तुम्हाला सांगते की लवकरात लवकर जर अडचणींपासून दूर व्हायचं असेल, लांब पडायचं असेल, तर नक्कीच मी सांगेल की नित्य सेवा सोबत जोडीला करत चला आणि नक्कीच आपल्या देवघरामध्ये जे काही मूर्ती आहेत, यंत्र आहेत, त्याच्यावरती वेळोवेळी अभिषेक आणि सेवा स्तोत्र मंत्र करण्याला विसरू नका। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।